मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धनगर समाजाचं शिष्टमंडळ यांच्यातली बैठक संपलेली आहे। धनगर समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवून कशा पद्धतीने आरक्षण देता येईल याबाबत मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिलं आहे। तर या कामाबाबत तातडीने एक नवीन समिती गठीत केली जाईल अशा सूचना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धनगर समाज शिष्टमंडळाची ही बैठक संपलेली आहे। त्यानंतर एक समिती तातडीने गठीत केली जाईल अशा सूचना देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत अशी माहिती समोर येते। जी समिती धनगड आणि धनगर ही एकच आहेत, हे इतर राज्यांमध्ये समजलं जातं, त्याचा अभ्यास करते। त्यांची दोन राज्य गोवा आणि कर्नाटक ही बाकी आहेत, तर त्याच्यासाठी 15 दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय या ठिकाणी झाला। नंबर 3, ज्या आदिवासींच्या सवलती आणि योजना आहेत त्या धनगर समाजाला लागू करण्यासाठी आवश्यकता भासली तर पुनर्नियोजन त्या विभागाच्या निधीचं करून निधी सुद्धा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आजच्या बैठकीमध्ये दिलं। जो शिंदे समिती जी आहे तिचा अहवाल अजून यायचा बाकी आहे, तर शिंदे समितीचा अहवाल घेऊन हे जे कायदे जे आहेत ह्याच्यामध्ये धनगर शब्द आहे, त्यावर प्रेसिडेन्शियल ऑर्डर आहे, ह्या सगळ्याचा आधार घेऊन हा GR जो आहे तो GR ताबडतोब कसा इश्यू करायचा याच्याविषयी सगळ्यांचं एकमत त्या ठिकाणी झालेलं आहे। सरकारकडून त्या विषयी एक कमिटी जी आहे समिती स्थापन केलेली आहे आणि येत्या 8 दिवसामध्ये हे सगळे कागदपत्राचं रेकॉर्ड घेऊन अशा प्रकारचा GR जो आहे तो शासनाकडून कसा निर्गमित करण्यात येईल याविषयी ही कमिटी येत्या आठवड्याच्या आतमध्ये जो आहे हा निर्णय घेणार आहे।